चला मॅचला सुरुवात करा लगेच सेकंड राउंडची सेकंड मॅच खऱ्या अर्थानं आपल्या बेटी झाली आहे मोरिया 11 प्लस पे आणि वरची खोपोली स्ट्राइक एंड वरती राहुल नॉन स्ट्राइक एंड वरती आयुष्कार तीन षटकाची खऱ्या अर्थानं मॅच पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज झालाय विशालला आपण पाहू शकाल पहिलं पिबनचं पहिलं षटक खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय विशालच्या खांद्यावरती मात्र ही जिम्मेदारी सोपवली खऱ्या अर्थानं जर पाहिला तर विशाल देखील चांगला खेळाडू पाहायला मिळतोय इथून थोडस रनअप मध्ये सुखी पाहायला मिळते नक्कीच या थांबवलं गेलं खऱ्या अर्थानं स्वतःला थांबणं देखील गरजेचं आहे कारण एखादा जर चुकीचा पावला आपण जर उचलला तो संघासाठी कुठेतरी घातक ठरला जातोय इथे पहिला चेंडू मात्र दुधारी तलवारचा वापर केला होता परंतु इथे लगी तो लगी नाही तो बर्बादी नक्कीच इथे फलंदाज बर्बाद झालाय परंतु पुरेसा तोटा होणार नाही कारण फलंदाज देखील सेफ पाहायला मिळतोय अगदी जर पाहिला तर पहिला चेंडू इथून निर्धाव फेकलाय गोलंदाज विशाल ना पहिला चेंडू इथून डॉट आलाय इथे पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट आणि तो आता सक्सेस झालाय चेंडू मात्र सरळ निघून चाललाय 4 धावांसाठी येतो फरार पहिल्या चेंडूवरती देखील रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता परंतु बॅट आणि चेंडूचा देखील संपर्क झाला नव्हता परंतु दुसऱ्या चेंडूवरती तोच प्रयत्न खऱ्या अर्थानं फलंदाजाचा राहिला आणि आता सक्सेस देखील ठरला गेलाय चौकार आलाय चौकारच्या साह्यानं मात्र श्री गणेशा झालाय प्लस पे टीमच्या 4 धावा धाव फलकावरती इथून पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट वारंवार रिव्हर्स अटेम्प्ट केले जात आहेत विशालच्या विरोधात कारण त्याला देखील माहिती आहे कारण लेफ्ट सीमर गोलंदाज आहे त्याचा अगेन्स्ट कशा प्रकारे केली राहिली जाईल हे देखील ओळखलंय या फलंदाजांना इथे एक धाव कंप्लीट या चेंडूवरती एका धावानं धाव फलक जाऊन पोहोचतोय 5 आकड्यावरती इथून चौकार आल्यानंतर कुठेतरी कमबॅक केलाय पिवनचं पहिलं षटक खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे या पिवनच्या षटकामध्ये कुठेतरी धावा येणं गरजेचं आहे तलस्पे टीम साठी इथून ब्लॉक होल्डचा मारा केला जातोय अगदी जर पाहिला तर पायांवरती चेंडू जाऊन आदतोय इथे लेगबायच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळतीये तलस्पे टीमच्या खात्यामध्ये जमा होईल 6 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे टीम तलस्पे अद्याप जर पाहिला तर 4 चेंडूची इथून फेकी केली 6 धावा मात्र इथे खर्च केल्यात विशालनं चांगली गोलंदाजी राहिली जरा चौकार वगळता आतापर्यंत चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं राहिली विशाल या गोलंदाजाची इथे पुन्हा एकदा दुधाली तलवार मागचा वापर केला जातोय अगदी एकच धाव मिळते या चेंडूवरती सात या आकड्यावरती जाऊन पोहोचते प्लस पे टीम अगदी जर पाहिला तर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे फलंदाजांना इथे पुन्हा एकदा जर पाहिला तर अडबा बाटना फटका खेचायचा होता परंतु बॅट वरती प्रॉपर कनेक्शन झालं नाही इथून पहिल्या षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय धाव फलक जाऊन पोहोचतोय 8 या आकड्यावरती
टिबनचं पहिलं षटक इथे आताला गेला विशालना चांगल्या खऱ्या अर्थानं आताला गेला एक चौकार जरूर आला परंतु तिथून मात्र चांगली गोलंदाजी राहिली गोलंदाजाची आता मात्र इथून शेवटच्या 12 चेंडू शिल्लक असतील या 12 चेंडू मागे किती धावा मात्र इथून जमा करतील कारण जर पाहिलं ना तर 25 ते 30 धावा मात्र इथून कुठून काढावाच लागतील कारण चेसिंग साठी थोडासा जड जात दुसरा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती रुपेश म्हात्रे रुपेश म्हात्रे आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट ना इथे मात्र समोरच्या दिशेनं अगदी जर पाहिला तर पॉइंट रिझन मध्ये फटका दमदार पाहायला मिळतोय परंतु क्षेत्ररक्षण देखील पेट्रोलिंग करत होता त्यानं चांगला क्षेत्ररक्षण देखील केलाय त्या ठिकाणा 2 धावा धावफलकावरती लागला जातील 2 धावांना धावफलक जाऊन पोहोचतोय 10 या आकड्यावरती चांगली खऱ्या अर्थानं एफर्ट्स पाहायला मिळाले अगदी जर पाहिला तर एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होता तो जर पाहिला ना तर पॉइंट रिझन मध्ये ताबत गेला आणि चेंडूची अडवणी देखील केली इथून पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय अगदी जर पाहिला तर एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या डोक्यावरून चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी येतोय संघर्षाचा चौकार चौकारचा सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 14 या आकड्यावरती नक्कीच या मागील देखील चांगला फटका देखील खेचला होता परंतु इतकी ताकद नव्हती की सीमा पार जाईल परंतु या फटक्यामध्ये ताकद पाहायला मिळाली नजाकत पाहायला मिळाली चौकार आला इथे चांगला चेंडू अगदी जर पाहिला ना तर बॅटर आधीच सफल झालं होतं ते देखील ओळखलं गोलंदाजांना आणि अगदी पुढ्यात चेंडू मात्र त्यानं पिचिंग केली इथे डॉट चेंडू आलाय चौकार आल्यानंतर इथून कमबॅक केला गोलंदाजांना रुपेश म्हात्रे आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅक वरती बराचसा अनुभव खऱ्या अर्थानं या खेळाडूकडे राहिलाय इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक देखील चुकी करतोय वारंवार चुका खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात इथे अजून देखील फंबल होतोय 3 धावा धावफलकावरती लागला जातील जिथे मात्र विकेट पाहायला मिळाली असती परंतु ती झेल सोडली गेली आणि त्याचं रूपांतर मात्र या 3 धावेत केलं जात 3 धावांना धावफलक जाऊन पोहोचतोय 17 या आकड्यावरती 17 आकडा मात्र इथे अशुभ मानला जातो परंतु 17 आकडा कुणाला मात्र अशुभ मानला जाईल याच्यावरती देखील लक्ष लागलाय दुसरे षटक मात्र प्रगती पथावरती चालू आहे रुपेश म्हात्रे आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती इथे आडवा बाटना फटका दमदार पाहायला मिळालाय अगदी जर पाहिला तर लॉंग लेग रिझनच्या डोक्यावरून चेंडू हाय अँड हँडसम यूज हिट षटकार नक्कीच चांगला देखील फटका पाहायला मिळाला अगदी जर पाहिला तर हवेवरती जणू काही तरंगत चेंडू मात्र सीमा पार 6 धावांसाठी षटकार आलाय असं वाटलं होतं की चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या आतमध्ये पडला जाईल परंतु तितकी ताकद देखील तितकी लांबी देखील गाठली गेली यावेळेस मात्र फुल टॉस आणि त्याला देखील कन्वर्ट केलाय अगदी जर पाहिला तर लॉंग लेगच्या डोक्यावरून अजून एक
यूज अँड ब्युटिफुल षटकार. दुसरं षटक इथे कंप्लीट झालाय. धावफलक जर पाहिला तर 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम मोरिया 11 पळसते टीम. अजूनही एका षटकाचा खेळ इथून बाकी आहे. मी आधीच म्हटलं होतं 25 ते 30 धावा सन्मानजनक स्कोर मानला जातोय. परंतु आता जर पाहिला तर दुसऱ्या षटकामध्ये 29 धावांचा आकडा मात्र इथे गाठला गेलाय. अजूनही 6 चेंडूचा इथून खेळ बाकी असेल. स्वागवरचं षटक नक्कीच या षटकामध्ये खऱ्या अर्थानं धावांची लूटमार केली जाते. ते षटक मात्र आता प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळेल. या षटकामध्ये किती धावा येणार याच्यावरती मात्र प्रश्नचिन्ह लागलं गेलंय. या षटकामध्ये जर 10 ते 12 धावा आल्या ना तरी चांगला टार्गेट इथून सेट होऊ शकतो. परंतु गोलंदाज देखील चपळ पाहायला मिळेल. स्वागवरचं षटक खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज हर्षद भोईर गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. हर्षद वरती खऱ्या अर्थानं ही जिम्मेदारी सोपवली. या हर्षदला मात्र आता धावांची रोखायची आहे खऱ्या अर्थानं. परंतु ते धावा रोखणार का गोलंदाज. इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण आधीच धावा मात्र खर्च केल्यात गोलंदाजांना. इथून शेवटचं षटक शिल्लक आहे. या शेवटच्या षटकामध्ये धावाची लूटमार केली जाते. ते षटक मात्र स्वागवरचं. स्ट्राइक एंड वरती आविष्कारला आपण पाहू शकाल. नक्कीच त्याच्या बॅट मधून देखील धाबा येताना पाहिल्यात. तो आता शेवटच्या षटकामध्ये अजूनही मैदानाच्या आतमध्ये स्तब्ध उभा आहे. इथे फुलटॉस आणि विकेट कीपर बीट फलंदाज बीट आणि थर्ड मॅन देखील बीट. इथे चौकार आलाय आणि इथे थर्ड अंपायरचा देखील कॉल दिला जातोय. इथे चेक केला जाईल. हाईट फॅक्टरचा रिव्ह्यू देखील पाहायला मिळतोय. आमचे पांडेजी सर देखील इथे थर्ड अंपायरच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. ते चेक केला जाईल. Yes, is no ball. पुढील चेंडू मात्र फ्री हिटचा असेल. मुक्त खेळण्याची संधी म्हणजे इथे फ्री हिटचा बॉल चांगला फेकला गोलंदाजानं. जर पाहिला ना तर बॅटर पासून दूर ठेवला. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता तो देखील सक्सेस झालाय गोलंदाजाकडून. इथून डॉट चेंडू आला. फ्री हिटचा चेंडू डॉट फेकला गोलंदाजांना. चांगली खऱ्या अर्थानं रणनीती राहिली आहे गोलंदाजाची. पहिला चेंडू जरूर खराब फेकला होता परंतु दुसरा चेंडू मात्र फ्री हिटचा मात्र कोणताही मोठा फटका देखील आला नाही. इथून डॉट चेंडू आलाय. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून मात्र हेलिकॉप्टर लुक दिला जातोय. अगदी लँड देखील झालाय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह 4 धावांसाठी चेंडू होतोय फरार. चौकार.
इथे चौकार आलाय खरं त्यानं जर पाहिला ना तर आयुष्कारच्या भाट मधून त्यानं प्री हिटचा पुरेपूर फायदा घेता आला नाही परंतु पुढील चेंडूवरती मात्र चांगला समाचार देखील घेतलाय इथे मात्र फंक्शनची इशारा वाईट चेंडू रनआउटची विकेट यस इथे रनआउटची विकेट आणि चेंडू देखील खराब पाहायला मिळतोय अगदी 180 धाव मात्र धाव फलकावरती लागली जाईल 39 धाव धाव फलकावरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय स्मिथ पवार राहुल स्ट्राइक एंड वरती इथून जर पाहिला तर चांगली गोलंदाजी राहिली इथे खराब चेंडू इट इज नो चेंडू आणि त्याला देखील ऑन साइडला भिरकवला एक धाव कंप्लीट केली जाते दुसरीचा कॉल आणि दुसरी देखील इथून कंप्लीट आणि नो चेंडू म्हणजे 1+2 3 धावा धाव फलकावरती लागल्या जातील 2 चेंडू मात्र विमर फेकले गोलंदाज मात्र बाद असेल यस गोलंदाज बाद नसेल मगाचा जो नो बॉल होता तो स्टंपच्या मागे पडला होता पिचिंग झाला होता म्हणून ओके ठीक आहे इथून आडबा बाटला फटका दमदार अगदी जर पाहिला तर स्वाक्सिपचा फटका देखना आणि दिमागदार चौकारांसाठी चेंडू होतो फरार 4 धाबा सेहेचाळीस धाबा धाव फलकावरती पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका खेचला गेला एक धाव कंप्लीट दुसरीचा कॉल दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहतोय कॉलिंग करा अर्थानं चांगली पाहायला मिळते अगदी जर पाहिला ना तर फक्त एकच धाव होती तिथे जर पाहिला तर 2 धावेत कन्वर्ट करण्याचं काम मात्र दोन्ही फलंदाजांना केलंय 2 धावांना धाव फलक जाऊन पोहोचतोय 48 या आकड्यावरती अजूनही काही चेंडू शिल्लक असतील इथून मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय चेंडू मात्र गोळीच्या वेगानं चाललाय परंतु अखेरच्या क्षणाला मात्र चेंडूची अडवणी केली आहे तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत 2 धावांना धाव फलक जाऊन पोहोचतोय 50 धावा 50 कंप्लीट मोरिया 11 पळसते टीमच्या पूर्ण होत आहेत शेवटचा चेंडू इथून शिल्लक असेल टार्गेट सेट करणारा चेंडू मात्र इथे शिल्लक असेल इथून पुन्हा एकदा खराब चेंडू खराब लाईन खऱ्या अर्थानं गोलंदाजाच्या चुका खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात अगदी नो चेंडू आणि त्याचा रूपांतर देखील 4 धावेत 5 धावा धाव फलकावरती लागला जात आहेत
येस माफी असा बी इथे वाईट चेंडू आहे आणि त्याच्या रूपांतर देखील 4 धाबेत 5 धाबा धावफलकावरती लागल्या जातील. 55 धाबा इथे सुका खऱ्या अर्थानं खोपोली टीमच्या पाहायला मिळत आहेत. इथून चांगला फटका पाहायला मिळतो अलाउंड द कार्पेट ना ऑन साईडला एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसरीचा कॉल देखील दिला गेलाय आणि तिसरीला मात्र इथे रनआउटची विकेट. 57 धावा धावफलकावरती 58 धावांचा टार्गेट इथे सेट केलाय मोरिया 11 पलसपे टीम. चला फलंदाज पाठवा. क्षेत्ररक्षण देखील सजून घ्या. मोरिया 11 पळसपे. नक्कीच इथे जर पाहिला तर कानोर टीम देखील वाट बघत असेल कोणती टीम मात्र आमच्या विरोधात खेळ करणार. नक्कीच या मॅच मधील जो विन होईल तो मात्र कानोर टीम सोबत 2 हात करेल. क्वार्टर फायनलची खऱ्या अर्थानं थरार पाहायला मिळेल. कोण या मैत्रीची चषकामध्ये नाव कोरणार आणि कोण मात्र घरच्या रस्त्याला मात्र जाणार. परंतु थोडासा जाऊया मॅच कडे जिथे मॅच रंगली गेली आहे. वरची खोपोली त्याच्या विपक्षात मोरिया 11 पलसपे टीम. दुनिया एकाच ताकदीचे खऱ्या अर्थानं टीम पाहायला मिळत आहेत. परंतु आज जर पाहिला तर पलसपे टीम न मात्र 18 चेंडू मागे 57 धावा मात्र इथून कुठून काढल्यात. 58 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलंय. वरची खोपोलीच्या अगेन्स्ट कशा प्रकारे मात्र 58 धावांचं टार्गेट मात्र चेस केला जाईल. इथून प्रत्येक चेंडू फ्री हिट सारखा केलावाच लागेल. कारण प्रत्येक चेंडू मात्र सीमा पार धाडाबाच लागेल. जर आपल्याला या मैत्री चषकामध्ये जर नाव कोरायचं असेल तर प्रत्येक चेंडू मात्र फ्री हिट सारखाच खेळावा लागेल. इथून स्ट्राइक एंड वरती स्ट्राइक एंड वरती उदय कुलंबे आणि नॉन स्ट्राइक एंड वरती नूर आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज राहुल.
पहिला चेंडू हेलिकॉप्टर लुक दिलाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फटका चांगला आहे पहिल्या चेंडू वरती मात्र दिमागदार चौकार येतोय चौकारानं मात्र इथे खातं ओपन केलं जात आहे वरची खोपोली टीमच्या जसं आता उत्तर खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय नक्कीच प्लसपेट टीमनं देखील चौकारानं खातं ओपन केलं होतं आणि वरची खोपोली टीमनं देखील चौकारानं इथे खातं ओपन केलं गेलंय इथून राहुलचा अगेन्स्ट मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय या P1च्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं धाबा येणं गरजेचं आहे इथून मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय अगदी जर पाहिला ना तर बॉडी पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता वाईड यॉर्करचा प्रयत्न होता परंतु गोलंदाज मात्र असफल ठरतोय इथे 100ची धाव मात्र धाव फलकावरती लागली जाईल एका धावनं धाव फलक जाऊन पोहोचतोय 5 या आकड्यावरती फुल टॉस आणि फुल टॉसला मात्र तकदीर केलाय या 6 धाव संकेत पंच आपला डिसिजन द्या पंचांवरती मात्र दबाव टाकू नका पंच आपला निर्णय लगेच देतील यस हाईट साठी देखील इथून चेक केला जाईल नक्कीच जर पाहिला तर फुटा चेंडू होता त्याला देखील कन्व्हर्ट केला 6 धाव संकेत अगदी जर पाला तर नो चेंडू बीमर चेंडू आहे नक्कीच तडांपारचा इशारा देखील आमच्यापर्यंत पोहोचतोय नो चेंडू पुढील चेंडू मात्र फ्री हिटचा असेल उघडा डोळे पहा नीट आणि पुढील चेंडू मात्र फ्री हिट फ्री हिटचा चेंडू मात्र अगदी फुलर लेनचा चेंडू होता त्याला फक्त ड्राईव्ह केला गेलाय अगदी एकच धाव मात्र या फ्री हिटचा चेंडू वरती मिळतीये एका धावनं धाव फलक जाऊन पोहोचतोय 13 या आकड्यावरती 13 धाव फलकावरती आपण पाहू शकाल 58चा टार्गेट मात्र इथे सेट केलाय मोरिया 11 पळसचे टीमनं आणि त्याचा पाठला करत असताना पहिल्या P1च्या षटकामध्ये 13 धावा मात्र आतापर्यंत कुठून काढल्यात नक्कीच सुरुवात चांगली खऱ्या अर्थानं पाहायला मिळाली आहे वरची खोपोली टीमची परंतु शेवट देखील गोड करावा लागेल तरच या स्पर्धेत तुम्ही टिकून राहाल इथून समोरच्या दिशेनं फटका चांगला पाहायला मिळतोय अगदी लॉंग ऑफच्या दिशेनं एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळतीये एका धावनं धाव फलक जाऊन पोहोचतोय 14 या आकड्यावरती आतापर्यंत जर पाहिल्या तर नक्कीच जी इकॉनॉमी फायदे होती ती आतापर्यंत करा त्यानं आली टीम साठी परंतु अजूनही अर्ध काम मात्र झालं पण अर्ध काम करायचं परंतु इथे घडलं काय मैदानाच्या आतमध्ये जो ट्रम्प कार्ड होता नक्कीच जी आशा होती ती मात्र इथे तंबूच्या आसराला खऱ्या अर्थानं पाहायला मिळते न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विनय 4 चेंडूची इथून फेकी झाली आतापर्यंत 14 धाव फलकावरती आपण पाहू शकाल अजूनही जर पाहिला ना तर 2 चेंडू इथून शिल्लक असतील ह्या 2 चेंडू मागे एखादा जर मोठा फटका आला तर पुन्हा एकदा वरची खोपोली टीम पूर्ण
पुन्हा एकदा मॅच मध्ये पुनरागमन करेल, परंतु तो फटका येणार का? नो बॅटर विनय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वन डाऊनची भूमिका खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये पाठीचा कणा जो मानला जातो ना, तो मात्र वन डाऊनची भूमिका. इथून मात्र चांगला चेंडू होता, तेव्हा देखील इथे डायरेक्ट हिट देखील लागली आहे, तो बॅट्समन देखील सेफ आणि वाईट चेंडू, खराब चेंडू पाहायला मिळतोय. आणि लेग बायच्या स्वरूपात देखील एक धाव, बाईच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळते. 2 धावा धाव फलकावरती लागल्या जातील. अठरा धावा धाव फलकावरती, सॉरी 16 धावा धाव फलकावरती लागल्यात वरची खोपोली टीमच्या. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतो. अगदी जर पाहिला तर गुडलेन स्पॉट वरती चेंडू मात्र पिचिंग झाली आहे. नक्कीच थोडीशी उसळी देखील मिळाली या चेंडूवरती आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. इट इज डॉट चेंडू, इथून डॉट चेंडू आलाय. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या शेवटच्या चेंडू मध्ये मोठा फटका येणं गरजेचं आहे. इथे पुन्हा एकदा बॅटला ब्रश झालाय आणि फलंदाज देखील बाद. इथे खेळाडू ऋतिपा पंचांचा इशारा न बघता मात्र क्रीज सोडलाय फलंदाजांना. इथून धक्का क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर येतोय. षटक क्रमांक 1 इथे कंप्लीट. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाबा जाऊन पोहोचल्या 16 या आकड्यावरती. जी सुरुवात खऱ्या अर्थानं हवी होती ती सुरुवात खऱ्या अर्थानं फलंदाजानं करून दिली होती, परंतु शेवटच्या 3 चेंडू मागे एकच धाव खऱ्या अर्थानं आली गेली आहे आणि 16 धावा धाव फलकावरती. आता मात्र येणारे 12 चेंडू, 12 चेंडू 42 धाव संख्येची गरज. .00 ची सरासरी गाठावी लागेल प्रत्येक षटकामागे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 3 मोठे फटके येणं गरजेचं असेल तरच वरची कोफोली टीम मात्र या सामन्यात मात्र वर्चस्व गाजवेल. पहिला चेंडू मात्र फुल टॉस आणि त्याला मात्र इथे चांगले एफर्ट पाहायला मिळत आहेत. नक्कीच आपल्या संघासाठी मात्र 3 धाबा इथे वाचवल्या गेल्यात क्षेत्ररक्षकाकडून. इथे एकच धाव या चेंडूवरती. सात 17 धावा धाव फलकावरती. इथून मात्र आडवा बाटला फटका दमदार पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला तर मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार 6 धावांसाठी येतोय षटकार. अगदी जर पाहिला तर संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष करावाच लागेल, कारण जर तुमचा संघर्ष जर प्रामाणिक असेल तर यश देखील तुम्हाला मिळेल नक्कीच. इथे मात्र हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केला या चेंडूला. एकच धाव मिळते या चेंडूवरती. एका धावपण धाव फलक जाऊन पोहोचतोय 24 या आकड्यावरती. दुसरं षटक खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिला तर 24 आकडा आतापर्यंत गाठलाय. अजूनही जर पाहिला तर अजूनही 1-2 जर मोठे फटके आले तर अजूनही सामना मात्र रोमांचक पाहायला मिळाले. या वेळेसचा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी ऑफ कटर पाहायला मिळाला. पडल्यानंतर आतल्या दिशेनं मात्र वळण घेतलं आणि सरळ मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. इथे आलाय डॉट चेंडू. इथे मात्र खराब चेंडू आणि खराब चेंडूला मात्र इथे दिशा दिली जाते. चौकार आलाय. नो चेंडू वरती मात्र आज चौकार आलाय.
सोने पे सुहागा इथे मात्र जर पाहिला तर चांगली आतापर्यंत गोलंदाजी करत होता गोलंदाज, परंतु इथे खराब लाईन आणि लेंथ. पुढील चेंडू मात्र फ्री हिटचा असेल, धाव फलक जाऊन पोहोचतोय. 29 धावा धाव फलकावरती. 8 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज. 8 चेंडू 29 धावा. इथे मात्र फ्री हिटचा चेंडू असेल. इथे मात्र चांगला फटका, अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू मात्र 6 धावांसाठी येतोय फरार. 6 धावा येत आहेत. फ्री हिटच्या चेंडूवरती मात्र पुरेपूर फायदा घेतलाय फलंदाजानं. इथे 6 धावा आल्यात. 6 धाव संख्येनं धाव फलक जाऊन पोहोचतोय 35 या आकड्यावरती. सात चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. हा चेंडू खूप निर्णायक असेल. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर कुठेतरी वरची कोपोली टीम पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊ शकते. इथे पुन्हा एकदा आडवा बाटना आणि नशिबाची साथ देखील कोपोली टीम कडे पाहायला मिळते की काय. मैदानाच्या आतमध्ये चौकार आलाय शेवटच्या बॉलवरती. इथे चौकारानं धावफलक जाऊन पोहोचतोय 39 या आकड्यावरती. आता येणारे मात्र 6 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. म्हणजे सामना मात्र बॅलन्स पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला ना तर दोन्ही टीम कडे सामना पाहायला मिळेल. कारण एखादा मोठा फटका आला तर कोपोली टीम पुन्हा एकदा मॅच मध्ये येईल. तर जितके जितके डॉट चेंडू येतील तितका प्रेशर मात्र निर्माण होईल फलंदाजांवरती. इथून कोणता गोलंदाज असेल 19 धावा मात्र डिफेन्स करणार. चला बॉल द्या. येस इथे स्मिथ आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. याला मात्र 19 धावा मात्र इथे डिफेन्स करायच्या. 6 चेंडू 29 धावसंख्येची गरज असेल वरची गोबोली टीमला. इथून जर पाहिला तर चांगला रफ अँड टफ सामना पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला ना तर 58 धावांचा टार्गेट मात्र इथे सेट केला होता मोरया 11 पळसपे टीमनं. त्यांचा पाठला करत असताना आतापर्यंत 39 धावा धावफलकावरती. इथून आडवा पाटणा फटका खेचला. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा कॉल तिथे फंबल झालाय क्षेत्ररक्षक, परंतु एकाच धावेवरती थांबवलं गेलंय. अगदी जर पाहिलं ना तर 2 धावा होऊ शकल्या असत्या, परंतु इथून फलंदाजांना थांबवलंय. नक्की स्वतःवरती मात्र इथे विश्वास दाखवलाय की मी हे करू शकतो आणि ते आता करून दाखवावा लागेल आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी. नक्कीच मैत्री चषकावरती जर नाव कोरायचं असेल तर इथून मात्र संघर्ष देखील करावा लागेल. जर संघर्ष तुमचा प्रामाणिक असेल ना तर यशाला देखील पर्याय नाही. 5 चेंडू 18 धावसंख्येची गरज.
इथे हेलिकॉप्टर लूक दिला जात आहे, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचणार का? नक्कीच इथे क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकला नाही. इथून 2 धावा कंप्लीट या चेंडूवरती. 2 धावांना धावफलक जाऊन पोहोचतोय 42 या आकड्यावरती. आता मात्र 4 चेंडू आणि 16 धाव संख्येची गरज. 4 चेंडू 16 धावा. इथे मात्र प्रयत्न मात्र खऱ्या अर्थानं सुरेख केले फलंदाजांनी, परंतु शेवट कशा प्रकारे होणार? कारण 4 चेंडू आणि 16 धाव संख्येची गरज. इथून थोडेसे प्रयत्न करावे लागतील, कारण जितके प्रयत्न केलेत ना त्यापेक्षा थोडेसे जर अजून प्रयत्न केले ना तर इथे मात्र यश देखील तुमच्या वाटेला येईल, परंतु ते प्रयत्न देखील करावे लागतील. थकून जमणार नाही. इथे थकलात तर हुकलात. इथे आडवा बाटना फटकाला जवाब पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला ना मनगटीत ताकदीचा उपयोग केला आणि सरळ फेकून दिलाय. 6 धावांसाठी येतोय लॉंग 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 बिग हिट षटकार. यस, इथे सामना देखील रफ अँड टफ पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला ना पाहिजे त्या मुवमेंट वरती मात्र फटका येतोय. कारण ज्या प्रकारे जर बॅटिंग केली जाते वरची खोपोली टीमची अप्रतिम फटकेबाजी खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये. इथे गोलंदाजाला देखील प्रोत्साहन दिला जातोय. तू करू शकतो आणि तू करशील हेच देखील पाहायला मिळतात. इथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून अजून एक मिस यूज हिट, अजून एक मोठा फटका, अजून एक तडाखा षटकार. या षटकारच्या साहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचतोय 54 या आकडावरती. 54 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही जर पाहिला ना तर 2 चेंडू आणि 4 धाव संख्येची इथून गरज असेल. जर ही मॅच जिंकवली फलंदाजांना तर प्रभाकर दादा देशमुख यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं रोख पारितोषिक लागलं गेलंय. नक्कीच प्रयत्न खऱ्या अर्थानं चांगले केले गेलेत. अजूनही जर पाहिला ना जोपर्यंत शेवटचा चेंडू मात्र इथून फेकून होत नाही तोपर्यंत सांगू शकत नाहीये कोणती टीम मात्र विजय होईल. परंतु जर पाहिला तर 2 चेंडू आणि 4 ची गरज आहे. एखादा मोठा फटका जर आला तर सामना मात्र वरची खोपोलीच्या खिशामध्ये जाईल. परंतु एखादा डॉट बॉल आला तर अजून प्रेशर मात्र निर्माण होईल पलसबे टीम वरती. चला इथून मॅच ऑन झाली. 2 चेंडू 4 धावा, 2 चेंडू 4 धावा, 4 धावा 2 चेंडू. कशा प्रकारे 2 चेंडू मात्र घटले जाणार याच्यावरती मात्र प्रेक्षकांच्या नजरा लागल्या गेल्यात. सामना मात्र रफ अँड टफ पाहायला मिळतोय. लोवर फुलटा चेंडू अगदी बॅट वरती मात्र चेंडू आलाय. इथे एक धाव कंप्लीट. दुहेरीचा कॉल आणि दुहेरी धाव मात्र इथे धोक्याची ठरली जाते. इथे रनआउटची विकेट देखील पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. एकाच चेंडूवरती मात्र बऱ्याच प्रकारचे प्रश्नचिन्ह इथे लागले गेलेत. गरज होती का? नक्कीच जी स्ट्राईक पाहिजे होती फलंदाजाला ती स्ट्राईक मात्र विनयनं ठेवण्याचं काम मात्र इथे केलंय. त्याचा बॅट मध्ये ताकद आहे, त्याच्या मनगटात ताकद आहे सामना फिनिश करण्याची आणि ती स्ट्राईक मात्र त्यांना मात्र इथे ठेवली गेली. आता 1 चेंडू आणि 3 धाव संख्येची गरज. कंपल्सरी चेस आणि कंपल्सरी ड्रेस या स्पर्धेचा नियम आणि कंपल्सरी चेस देखील करावाच लागतील वरची खोपोली टीमला. 3 धावा. यस आणि कोणी आतमध्ये जाऊ नका. मॅच विन झाल्यानंतर 1 चेंडू 3 धावा, 3 धावा 1 चेंडू. सामना मात्र रफ अँड टफ. दोन्ही मात्र फुल टॉस
आणि उंची जास्त लांबी कमी आणि इथे मात्र झेल टिपलाय. अखेरच्या क्षणाला जर पाहिलं ना तर विनय एकटा लढलाय मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्याला देखील इथे अपयश ठरलं गेलंय. परंतु जोरदार टाळ्या व्हायला हव्यात या खेळाडूसाठी. नक्कीच शेवटपर्यंत लढला, एकटा वाघ मात्र मैदानाच्या आतमध्ये लढला. परंतु जर पाहिला मैदानाच्या आतमध्ये हार्डलक टीम वरची खोपवली आणि पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा असतील मोरिया 11 पलसपे टीम साठी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला कानूर टीमचा कर्णधार आणि मोरिया 11 पलसपे टीमचा कर्णधार आपण या लगेच टॉस साठी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहुल तरतुआय, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.